हाय एव्हरीवन. तर आज आपण हे डबल कलरमध्ये आपण फूल बघणार आहोत कसं करायचं आहे ते. आतापर्यंत आपण एक सिंगल कलरमध्ये आपण जर फूल बघितलं होतं कसं करायचं, तर आता आपण 2 कलरमध्ये फूल कसं बनवायचं ते आपण बघणार आहोत. तर चला आता आपण बनवूया हे फूल कसं बनवायचं ते. तर त्याच्यासाठी आपण घेऊया, मी इथे ॲक्रेलिक यान घेतलेले आहे. तुम्ही कुठलाही कलरचं तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही आहे. तुमच्यावरती आहे की तुम्हाला कुठला कलर घ्यायचा आहे. तर मी हे कलर घेतलेला आहे. तर आपण हा कलर बघितला तर आपण ह्या कलर घेऊ. मी हा कॉमन कलर घेतलेला आहे. तुम्ही कुठलंही कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता. असं काही नाही की तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे ते तुम्ही कुठलंही घेऊ शकता. तर चला आता आपण बनवूया. तर आता मी हा कॉमन कलर घेते इथे. आणि चला आता आपण काय करायचं आहे, पहिलं आपण स्टार्टिंगला काय करायचं, आपण मॅजिक रिंग करायची. तर मॅजिक रिंग कशी करायची ते तुम्हाला सांगते बघा. आता हा जे दोऱ्याचं टोक आहे, हे दोऱ्याचं टोक इथे पकडायचं, इथे असं. आणि हा दोरा इकडनं खालून वरती आणायचा, असा हा वरती असा क्रॉसमध्ये आणायचा आहे बघा. इथे दोऱ्याचा मी टोक पकडून ठेवले अंगठ्यामध्ये, आणि हा दोऱ्यातून खालून वरती असा आणलेला आहे, गुंडाळून आणायचा. इथे क्रॉसमध्ये पकडला आणि हा वरती दोरा बघा. आता हे क्रॉस पकडले आणि नंतर हा दोरा इथे आणून इथून सुई घालायची आणि हा दोरा इथे काढायचा बाहेर आपल्याला, आणि नंतर इथून पकडायचं. ओके. आणि इथे आपल्याला एक साखळी करायची, जिथे आपली ही झाली मॅजिक रिंग, याला म्हणतात मॅजिक रिंग. आता आपल्याला काय करायचं ह्याच्या पुढे, आता आपल्याला ह्याच्या पुढे अजून 2 चेन करायचे. 1 2 एकूण झाले, इथे 3 चेन झाले आपले एकूण. ओके. आता आपल्याला याच्या पुढे काय करायचं, इथे आपल्याला एकूण टोटल 11 डबल क्रोशे करून घ्यायचं आहे. 11 डबल क्रोशे तर आपण करून घेऊया. त्यासाठी एकदा मी केलेलं आहे क्रोशे, सुईवरती आपण एकदा करायचं आहे असं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा इथे आपल्याला मग एकूण 3 आले लूप. आता पहिल्या 2 लूपमध्ये आपल्याला बाहेर काढायचं आहे. इथे दोरा सुई बाहेर काढायची आहे इथे बघा. परत दाखवते तुम्हाला. डबल क्रोशे म्हणजे कसं, एकदा सुईवरती दोरा घ्यायचा आहे, सुई या रिंगमधून आतून घ्यायची, नंतर तो बाहेर काढायचा आहे दोरा. आता आपल्याला सुईवरती एकदा एकूण 1 2 3 असे दिसतात लूप. तर आपल्याला पहिल्या 2 मधून आपल्याला ही सुई काढायची, एकदा काढलेली. आता पुन्हा एकदा काढली. आता ह्याला म्हणतात डबल क्रोशे. तर असे आपल्याला टोटल एकूण 11 डबल क्रोशे आपल्याला इथं करायचे. तर एकदा करून घेतलेलं, आता आपण सेकंड करून घेऊया. 1 हे 2, एकदा सुई घ्यायची, परत बाहेर काढायचे, 3 आले, पहिल्या 2 मधनं बाहेर काढायचे आणि पुन्हा 2 असला आपले एकूण झाले 1 2 3 असे आपल्याला एकूण 11 डबल क्रोशे करायचे. तर आपण ते करून घ्या. 3 इथे 4 5 6 7 8 9 10 आणि इथे 11 घातलेले. आता हा जो दोरा आहे, हा दोरा आपल्याला इथे ओढायचा आहे, म्हणजे घट्ट करायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि इथे जे आपण पहिला 1 2 3 चेन घातलेल्या, त्या 3 चेनच्या 1 2 3 इथं पहिल्या चेनमध्ये आपल्याला सुई घालायची आहे, इथे पहिल्या चेनमध्ये. आणि इथे आपल्याला त्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि पुन्हा इथे घालायची. ही झाली स्लिप नॉट करून घेतलेली. आणि नंतर पुन्हा आपल्याला इथे काय करायचं आहे, अशा प्रकारे आपण ही स्लिप नॉट घालून घेतलेली. आणि पुन्हा एकदा चेन करून आपण काय करायचं आहे, हे बघा अशा प्रकारे. ह्याला म्हणतात स्लिप नॉट. तर आपण ही स्लिप नॉट न घालता असं पण करू शकतो दोरा. आणि नाहीतर मग काय करायचं आहे, आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे. आता काय करायचं, जॉईन करण्यासाठी हे बघा असं पण तुम्ही करू शकता. आता हे इथे स्लिप नॉट घालायच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, हे बघा इथे स्लिप नॉट इथं आपण ही घालून घेतली. आणि ते एक चेन घ्यायचे आणि दोरा आपण जो आहे तो आपण कट करून घेणार. हा दोरा पण मी कट करून घेतला. हे बघा अशा प्रकारे आपण इथे सर्कल
तयार झालेलं आहे. हे आपण व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता ही जी मागची बॅक जो आहे दोरा तो आपण इथे हाईड करून घ्यायचा आहे. नॉट मारून घेऊया आणि हा जो मागचा दोरा आहे तो आपण कट करून घेऊया, म्हणजे का आपल्याला करताना इरिटेट नाही होणार. मग आता इथे मी हे कट करून घेतलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला सगळं छान असं सुंदर हे झालेलं आहे. आता आपल्याला आपण सेकंड दोरा घ्यायचा आहे. तुम्ही कुठलाही तुमच्या आवडीचा तुम्ही दोरा घेऊ शकता. तुम्ही ब्लू दोरा घेतलेला आहे. आता आपल्याला तुम्ही इथल्या हा जो टाका आहे दोरा आहे त्याच्या पुढची जी चेन दिसते तुम्हाला इथे, त्या चेनमध्ये आपल्याला सुई घालायची आहे आतमध्ये, कारण ह्या टाका खाली ठेवायचा. आता आपण हा दुसरा दोरा आपण जॉईन करणार आहोत. तर तो दोरा इकडनं खालून घ्यायचा आहे आपल्याला इकडे सेम ह्याच्यामध्ये, आणि हे दोन्ही दोरेचे बाहेर काढायचे मागे, ते आपल्याला वर्कमध्ये घ्यायचे आहेत. इथे तर आपल्याला एकूण 1 2 3 आणि त्यात 4 अशा ज्याकडून 4 साखळ्या आपण घालून घेतलेल्या आहेत. ओके. आता ही जे मागचे 2 जे दोरे दिसत आहेत ते सुद्धा आपल्याला कामामध्ये घ्यायचे आहेत. आता आपल्याला तिथे काय करायचं, आता तिथे आपल्याला एकूण 3 आपण ट्रिपल क्रोशे, आपल्याला हाफ ट्रिपल क्रोशे करायचे. म्हणजे कसं करायचं बघा, एकदा घेतले, दोनदा घेतले. आता मगाशी आपण एकदाच घेतलेलं, त्याला डबल क्रोशे म्हणतात. तर ट्रिपल क्रोशे करायचं म्हणजे एकदा घ्यायचं आहे, दोनदा सुईवरती घ्यायचे. आणि जो नेक्स्ट साखळी जी आहे, आता आपल्याला नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सुई घालायची. बघा दोनदा घेतलेले, नेक्स्ट चेनमध्ये सुई घालायचे आणि जे खालचे दोरे ते पण घ्यायचे. तर आपल्याला सोबत म्हणजे आपल्याला हाईड करायला व्यवस्थित पडतं. आणि पुन्हा हे दोरे घ्यायचे, असं इकडे काढायचे. आता इथे आपल्याला सुईवरती ते एकूण 1 2 3 4 आलेत. ओके. तर आपल्याला इकडनं पहिल्या 2 मधनं घालायचे, काढायचे बाहेरचे. आता इथे वरती आले एकूण 3, तुम्हाला परत दाखवते. हे बघा इथे घालायचे, एकदा घेतलं, दोनदा घेतलेलं आहे. नंतर इथे सुई आपण इथे घातल्याची, नेक्स्ट स्टिचला पुन्हा घेतला. तर इथे 1 2 3 4 लूप दिसतात. तर आपल्याला पहिल्या लूपमध्ये 2 लूपमध्ये आपल्याला इथं घालायचे. इथे आता पुन्हा आले 3 लूप. तर पहिल्या 2, आता दुसरा परत हे आहेत, परत 2 लूपमध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची. आता इथे पुन्हा वरती जे 2 लूप आले ते तसेच ठेवायचे, त्याला काही करायचं नाही. आता काय करायचं, पुन्हा दोनदा यानवर करायचे आणि सेम चेनमध्ये आपल्याला घालून घ्यायचे. आता इथे वरती आले 1 2 3 4 5 आलेत. ओके, 5 आलेत. तर पहिल्या 2 मधून आपल्याला बाहेर काढायची सुई. नंतर पुन्हा 1 2 3 4 आले, परत 2 बाहेर काढायचे आपल्याला इथे. ओके. आता इथे आले 1 2 3. ओके. आता पुन्हा आपल्याला दोनदा एक ट्विस्ट करायचे, सेम चेनमध्ये घालायचं आहे इथे. आणि एकदा काढले 2 मधनं बाहेर, 1 2 3 4 5 आले. पुन्हा आपल्याला 2 मधनं घालायचे. आता इथे सुईच्या वरती 1 2 3 4 आलेत. ओके. इकडे आपल्या इथे सुईच्या वरती आपल्याला 4 इथे राहायला पाहिजेत. आता पुन्हा काय करायचं, आपल्याला या 4ही मधनं आपल्याला काढायचं आहे एकदाच. हे बघा, तर हे मी 4 मधनं बाहेर काढलेलं आहे. ओके. ही सुई अशा प्रकारे, आणि ते वन हे घेतलेलं आहे. ओके. हे पॅक झाले. तर आता आपल्याला इथे 4 साखळ्या घ्यायच्या आपल्याला, 1 2 3 आणि 4. आता घेतल्यानंतर आपल्याला ही जी नेक्स्ट चेन आहे त्या नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला इथे आपल्याला स्लिप स्टिच करायला पाहिजे. म्हणजे मागचा जो दोरा आहे तो दोरा आपल्याला वर्कमध्ये घ्यायचा आहे आणि हे इथे आपण स्लिप स्टिच करून घेतली आहे अशा प्रकारे. तर इथे आपली छानशी अशी पाकळी ते तयार झाली. हे बघा, इथे ही छानशी पाकळी तयार झालेली आहे. आता पुन्हा काय करायचं आपल्याला, इथे पुन्हा 1 2 3 आणि 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला इथे. नंतर पुन्हा सेम प्रोसेस करायचे, 2 घ्यायचे. नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हे बघा आता इथे घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला नेक्स्ट साखळीमध्ये आपल्याला इथे हे करायचे. हे बघा, नेक्स्ट साखळीमध्ये इथे आपल्याला हे करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. पुन्हा आपल्याला 2 मधनं काढायचे सुई, परत 2 मधनं सुई काढायचे. इथे उरले वरती 2. ओके. पुन्हा आपल्याला दोनदा हे करायचं, यान काढायचे. असं सेम स्टिचमध्ये आपल्याला परत काढायचे, दोनदा काढायचे. पुन्हा 2 लूपमधनं बाहेर काढायचे, उरले वरती 3. पुन्हा दोनदा यान करायचे आहे, ते सेम स्टिचमध्ये घालायचे आहेत. आणि पुन्हा 2 लूपमधनं काढायचे, उरले परत 5 लूप. पुन्हा वरतून 2 लूपमधनं काढायचे, उरले वरती 4 लूप. आता 4 लूपमधनं ह्या
एकदम सगळे काढायचे आहेत. हे बघा 4 काढले. इथे ना एक साखळी घ्यायची. नंतर आपल्याला 1 2 3 आणि 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि नेक्स्ट साखळीमध्ये आपल्याला इथे स्लिप नॉट टाकून घ्यायचे. स्लिप नॉट हे बघा स्लिप स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे ती ही सेकंड आपली पाकळी ते तयार झाली. अशा प्रकारे आपण सगळ्या ज्या पाकळ्या ज्या आहेत ते पूर्ण करून घेऊया. त्याआधी आपण जे दोघे धार आहेत ते आपण कट करून घेऊया. हे 2 धागे आपण कट करून घेतलेत. ओके. आता आपल्याला पुन्हा इथे 4 टाके घालायचे आहेत. 1 2 3 आणि 4 घेतलेले आहेत. आणि पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हे करून घ्यायचं आहे. पहिले 2 बंद घेतले. ओके. थोडा निघाला सॉरी. पुन्हा आपल्याला 2दा ट्विस्ट करायचं आहे. नेक्स्ट स्टिचला आपल्याला 3 ट्रिपल क्रोशे करून घ्यायचे. आता एकदा घेतला 3 आले. पुन्हा 2 बंद काढले 2 झाले. पुन्हा 2दा यार्न करायचे आहेत. सेम स्टिचमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. पुन्हा आपल्या इथे 5 आलेत म्हणून पहिल्या 2 लूपमधून बाहेर काढायची सुई. पुन्हा इथले 4 पुन्हा 2 लूपमधून सुई बाहेर काढायची. इथे 3 आता इथे वरती 1 2 3 लूप वरती आलेले आहेत. पुन्हा ट्विस्ट करायचे 2दा. सेम चेनमध्ये आपल्याला घालायचे आहेत. आता इथे वरती आलेत 6 लूप. तर पहिल्या 2 लूपमधून बाहेर काढायचे आहेत. नंतर पुन्हा 2 लूपमधून बाहेर काढायचे आहेत. ओके असं झालेलं आहे. आता इथे वरती 1 2 3 4 आले. आता आपल्याला हे 4ही आपल्याला ही सुई बाहेर काढायची अशा प्रकारे आणि इथे एक चेन घेऊन टाकायची. म्हणजे इथे आपले हे लॉक झालं व्यवस्थित. ओके. आता इथे पुन्हा आपल्याला काय करायचे आपल्याला इथे पुन्हा आपल्याला 4 चेन घ्यायचे आहेत इथे. ओके. म्हणजे 1 2 3 आणि 4 चेन घेतल्या आणि आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला आता हे नेक्स्ट स्टिच इथे आपली ही आहे. इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची अशा प्रकारे. हे बघा इथे आपली ही पाकळी इथे व्यवस्थित तयार झाली. आता पुन्हा सेम प्रोसेस करायचे त्याबद्दल पूर्ण करून घेऊया. 1 2 3 4 2दा ट्विस्ट केलं. नेक्स्ट स्टिचमध्ये आपण हे करणार आहोत. 1 2 सुई बाहेर काढलेली आहे. पुन्हा 2दा ट्विस्ट केले. सेम स्टिचमध्ये आपल्याला घ्यायचे हे असं परत 2दा घेतलेलं आहे. ओके. पुन्हा 2दा स्विच करायचं आहे. पुन्हा 2 लूपमधून बाहेर काढायचं आहे. पुन्हा 2 लूपमधून बाहेर काढायचं आहे. वरती आले 1 2 3 4 लूप. पुन्हा आपल्याला 4 लूपमधून बाहेर काढायचं. एक चेन घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला 1 2 3 आणि 4 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला इथे स्लिप नॉट टाकायचं आहे आणि स्लिप स्टिच करून घेतलेले अशा प्रकारे. ओके. ते आपल्याकडून झाल्या 4 पाकळ्या. आपण 2 पाकळ्याचा अजून बनवून घेऊया. ते आपण बनवते. 1 2 3 4 2दा यावर करायचे. नेक्स्ट स्टेजला सेम प्रोसेस आपल्याला करायची इथे सगळे. आता एकूण आपण इथे 6 पाकळ्या सुरू होतील आपल्या. 4 झालेत. बाहेर काढलं. एक चेन घेतली आपण. तर 1 2 3 आणि 4 आणि नेक्स्ट स्टिचला आपल्याला इथे हे केलेलं आहे. ओके. हे बघा अशा प्रकारे आपण 1 2 3 4 घ्यायच्या सगळ्या. नंतर आपण 2दा ट्विस्ट करणार आहोत. नेक्स्ट साखळीमध्ये आपल्याला इथे हे करायचे. 1दा घेतलेलं आहे. 2दा घेतलेलं आहे. पुन्हा 2दा ट्विस्ट करायचं आहे आणि 1दा 2दा ट्विस्ट करायचं आहे. एकूण वरती आले आपले 3 लूप आले. आता पुन्हा आपल्याला 2दा ट्विस्ट करायचे कारण आपल्याला इकडे 4 लूप वरती पाहिजेत म्हणून. आता इथे पुन्हा आपल्याला 2 बंद काढायचे आहेत. पुन्हा 2 बंद काढायचे आहेत. त्यावरती आले एकूण
4 लूप आपले तयार झाले. 1 मिनटं, सॉरी, 2 लूप घेतलेले आहेत. सेम स्टिचमध्ये टाकले आपण इथे. आता इथे आल्यावरती 6 लूपमध्ये आल्यानंतर पहिले 2 लूपमधनं बाहेर काढायचे आहेत. परत 2 लूपमधनं बाहेर काढायचे. कोणाला 1 2 3 4 आले. मग हे 4ही लूपमधनं बाहेर काढायचे दुसरे. नंतर पुन्हा 1 2 3 आणि 4. आता इथे शेवटच्या जे आहे तिथे आपल्याला स्लिप नॉट टाकून घ्यायची आहे आणि स्लिप्स, आणि आपल्याला एक चेन घ्यायची आणि आपल्याला जो धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. आता जो हा धागा आहे, ही धागा जो आहे मागचा, तो आपण इथे बॅक साईडला आपण हाईड करायचा आहे. तुम्ही साधी सुई घेऊ शकता. इथे मोठी सुई भेटते त्याची ती, नाहीतर तुम्ही इकडनं असं सहज बागे घेऊ शकता. या सुईनेच दोरा घ्यायचा आहे असा. हा बघा, इथे मी दोरा घेते आहे बागे. हा दोऱ्यामध्ये बाहेर काढायचा सुई, इथून ते बाहेर काढायचा. बॅक साईडला आपल्याला तो हाईड करून घ्यायचा आहे. आता इथून मी त्याची नॉट तयार करून घेते. हा हाईड केला. तर हा दोरा आपण कट करून टाकूया. आपलं छानसं असं इथे फ्लॉवर आपलं तयार झाले. तुम्ही बघू शकता छानसं असं आपलं फ्लॉवर इथे तयार झालेलं आहे. सेम तुम्हाला हे फ्लॉवर कसं वाटलं? तुम्हाला जर हे फ्लॉवर आवडलं असेल, तुम्हाला जर कुठे काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जर तुम्हाला हिचं फ्लॉवर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओला हाईक मात्र नक्की करा. आणि तुम्हाला हे फ्लॉवर कसं वाटलं मला तुम्ही नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.